नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, AI रिलेटेड व्हिडिओचा हा चौथा पार्ट आहे. जर का तुम्ही आत्तापर्यंतचे 3 पार्ट्स बघितले नसतील, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तिन्ही पार्टची लिंक दिलेली आहे. ते तुम्ही स्टेप बाय स्टेप बघून घ्या. त्यानंतर तुम्ही या चौथ्या भागाला सुरुवात करू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲलिगेटर नावाचं जे इंडिकेटर आहे, ते इंडिकेटर वापरून आपण कशा पद्धतीनं मल्टी टाईम फ्रेम डॅशबोर्ड क्रिएट करू शकतो, हे तुम्हाला समोर क्रिएट करून दाखवणार आहे. त्यासोबत आपण या ठिकाणी तो डॅशबोर्ड क्रिएट करताना कशा पद्धतीने चॅलेंजेस येतील ते देखील आपण लाईव्ह समोर आपण सॉर्ट आउट करणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की एआयचा वापर करून आपण कशा पद्धतीनं मल्टी टाईम फ्रेम इंडिकेटर्स डेव्हलप करू शकतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला ट्रेडिंगची जर्नी जी आहे ही सोपी करता येईल. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, विल्यम ॲलिगेटर या इंडिकेटरचा कोड सर्वप्रथम आपल्याला एआयला द्यावं लागेल आणि त्यानंतरच आपण त्याच्याकडनं मल्टिपल टाईम फ्रेमचा डॅशबोर्ड क्रिएट करून घेऊ शकतो. तर विल्यम ॲलिगेटर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हा एक मल्टिपल मूव्हिंग ॲव्हरेजेस यूज करणारा इंडिकेटर आहे आणि या पर्टिक्युलर इंडिकेटरच्या मदतीनं आपण ट्रेंड फॉलोइंग करू शकतो. तर तो सर्वप्रथम कसा दिसतो ते आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी आपल्याला इंडिकेटर्समध्ये जायचं आहे आणि जस्ट आपल्याला या ठिकाणी विल्यम ॲलिगेटर असं या ठिकाणी सर्च करायचं आहे. तर विल्यम ॲलिगेटर या ठिकाणी सर्च करताना खाली आपल्याला टेक्निकल्सच्या सेशनमध्ये इथे खाली विल्यम ॲलिगेटर आलेलं या ठिकाणी दिसते, तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की 3 मूव्हिंग ॲव्हरेजेसचा हा इंडिकेटर आहे. तर आता या पर्टिक्युलर इंडिकेटरच्या मदतीनं आपण एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय ट्रेंड चालू आहे हे आयडेंटिफाय करू शकतो. जर का आपण थोडंसं टॉप डाऊन अप्रोच जर का ठेवलं, म्हणजे समजा आता या ठिकाणी ही समोर टाईम फ्रेम आहे, 5 मिनिट टाईम फ्रेम आहे. त्याचसोबत जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेम बघितली की 15 मिनिट टाईम फ्रेमवरती नेमकं काय ट्रेंड चालू आहे, तर आपल्याला थोडंसं कन्फर्मेशन मिळतं. तर या ठिकाणी क्लिअर कट आपल्याला दिसतं की 15 मिनिटवरती हा अप ट्रेंडमध्ये आहे. त्याचसोबत जर का आपण 60 मिनिट टाईम फ्रेम जर का यूज केली, तर आपल्याला 60 मिनिट टाईम फ्रेमचा देखील या ठिकाणी एक रेफरन्स मिळतो की बाबा नेमका काय ट्रेंड सुरू आहे. तर अशा पद्धतीने आपण मल्टिपल टाईम फ्रेमचा या ठिकाणी डॅशबोर्ड जर का क्रिएट करून घेतला, तर आपल्याला निश्चितपणे आपलं ॲनालिसिस करताना एक एज मिळणार आहे किंवा एक कन्व्हिक्शन येणार आहे जेव्हा आपण ट्रेड करत असू तेव्हा. आणि ट्रेडिंग व्ह्यूवरती बाय डिफॉल्ट असं कुठल्याही प्रकारचा डॅशबोर्ड नाही आहे, जिथं मल्टिपल टाईम फ्रेममध्ये तुम्हाला विल्यम ॲलिगेटरचे एक्झॅक्टली नेमके ट्रेंड कुठले चालू आहेत ते दिसू शकेल. तर आपण हाच या ठिकाणी इंडिकेटर डेव्हलप करून बघूया एआयच्या मदतीनं, जिथे आपण 5 मिनिट, 15 मिनिट आणि 1 तास या 3 टाईम फ्रेमचा आपण या ठिकाणी ॲलिगेटरचा सिग्नल फेच करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. तर आता या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचं प्री बिल्ट केलेलं नाही आहे. हा तुमच्यासमोर या ठिकाणी मी इन्स्ट्रक्शन्स देऊन ॲलिगेटरचा डॅशबोर्ड क्रिएट करून घेणार आहे. तर ही पूर्ण प्रोसेस आपण सांभाळून या ठिकाणी करूयात आणि ज्यामध्ये जर का एरर्स वगैरे जर का आले, तर तुम्ही या ठिकाणी या पर्टिक्युलर व्हिडिओला 2x मध्ये वगैरे पळवून बघा तुम्ही. म्हणजे तुम्हाला फार काही या ठिकाणी कंटाळवाणं होणार नाही. पण या प्रोसेसला वेळ लागतो. कुठल्याही प्रकारे इंडिकेटर्स डेव्हलप करणं हे तितकंसं सोपं काम नाही आहे. त्याला थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागतं. एरर्स येतात त्यांना हँडल करावं लागतं. तर ही प्रोसेस तुमच्यासमोर मी करतोय. या ठिकाणी आता सर्वप्रथम मी काय करतोय, विल्यम ॲलिगेटरचा या ठिकाणी कोड या ठिकाणी मला सर्वप्रथम घ्यावा लागेल. तर हा या ठिकाणी ब्रॅकेट्समध्ये इथे क्लिक केल्यानंतर मला इथे कोड ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम या सर्व कोडला कॉपी केलेला आहे. Ctrl+C. नंतर आपल्याला या ठिकाणी क्लाउड आपलं हे जे प्लॅटफॉर्म आहे त्याला ओपन केलेलं आहे. तर यामध्ये सर्वप्रथम मी एक इन्स्ट्रक्शन देणार आहे. आय वॉन्ट टू क्रिएट मल्टी टाईम फ्रेम डॅशबोर्ड ऑफ ॲलिगेटर इंडिकेटर. I will paste default trading view alligator pine code. त्यानंतर आपण म्हणूयात त्याला की क्रिएट मल्टिपल टाइम फ्रेम डॅशबोर्ड. आणि आपल्याला फक्त डॅशबोर्डच डिस्प्ले व्हायला पाहिजे. खाली इंडिकेटरची काही आपल्याला गरज नाही किंवा तो समोर कॅन्डलच्या बॅक साईडला जसं ते ॲव्हरेजेस आपल्याला दिसत आहेत ॲलिगेटरचे, तर ते त्याची काही गरज नाही आहे. हे सर्व ॲव्हरेजेसचे जे काही कॅल्क्युलेशन असेल ते बॅक एंडवरती कर, असं आपण त्याला इन्स्ट्रक्शन देऊया. क्रिएट मल्टिपल टाईम फ्रेम डॅशबोर्ड
आपण त्याला टाइम फ्रेम देखील स्पेसिफिकली सांगूयात ऑफ 5 मिनिट कॉमा देऊयात 15 मिनिट अँड 1 आवर असं आपण म्हणूयात. आपल्या 3 टाइम फ्रेमचा आपल्या या ठिकाणी डॅशबोर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. 1 आवर. आणि अजून एक त्याला खाली इन्स्ट्रक्शन देऊया, डू नॉट शो ॲलिगेटर ऑन चार्ट, यूज इट इन बॅकएंड. एवढं आपण म्हणूयात. आणि खाली तो जो कोड तिथनं मी ट्रेडिंगवरून कॉपी केलेला आहे तो या ठिकाणी मी पेस्ट करतो. याच एका सेम ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. तर आता या ठिकाणी आपण देऊन बघूयात की तो कशा पद्धतीने आपला डॅशबोर्ड क्रिएट करून देतोय. याला मी आता एंटर केलेलं आहे. त्यानं बॅकएंडला तर प्रोसेस चालू केलेली आहे. नाव आय विल क्रिएट अ पॉलिश्ड मल्टी टाइम फ्रेम ॲलिगेटर डॅशबोर्ड इन पाईनस्क्रिप्ट असं त्याचा मेसेज आलेला आहे. थोडंसं आपल्याला वेट करावं लागेल या ठिकाणी. बेसिकली ॲलिगेटरचा मल्टी टाइम फ्रेम डॅशबोर्ड क्रिएट करण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपल्याला एक्झॅक्टली ट्रेंड कळला पाहिजे. हायर टाइम फ्रेमवरती नेमका काय ट्रेंड चाललेला आहे, त्यानंतर मिडल टाइम फ्रेमवरती नेमका काय ट्रेंड चाललेला आहे आणि त्याच्या अनुसार आपण स्मॉलर टाइम फ्रेमवरती डिसिजन्स घेऊ शकतो. जसं थोडक्यामध्ये जर का 1 आवर टाइम फ्रेमवरती जर का अप ट्रेंड असेल, त्याचसोबत जर का 15 मिनिट टाइम फ्रेमवरती देखील अप ट्रेंड असेल, परंतु 5 मिनिट टाइम फ्रेमवरती जर का डाऊन ट्रेंड आपल्याला दाखवत असेल, तर पॅरलली आपण त्या 5 मिनिट टाइम फ्रेमवरती जेव्हा तो डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होईल तेव्हा आपण त्या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो. तर त्यासाठीच आपल्या डॅशबोर्डची मदत होणार आहे. तर इथे त्यांनी डॅशबोर्ड आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी जस्ट आपण हा कोड डाउनलोड करून घेऊया. ॲलिगेटर मल्टी टाइम फ्रेम डॅशबोर्ड असं या ठिकाणी आपण डाउनलोड केलेली आहे ही फाईल. त्याला आता जस्ट आपल्याला कॉपी करावं लागेल. Ctrl+C. होपफुली याच्यामध्ये कुठले एरर्स आलेले असता कामा नयेत. आता सध्या आपण टायमिंग जो पहिल्यांदा जो आपण ॲलिगेटर लावून घेतलेला आहे त्याला आपण या ठिकाणी ऑफ करूया आणि पुन्हा एकदा आपण 5 मिनिट टाइम फ्रेमवरती स्विच करूया की जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी चेक करून घेता येतील. इथे मी या पर्टिक्युलर त्रिकोणावरती क्लिक केलं. या ठिकाणी क्रिएट न्यू इंडिकेटरवरती जातोय. इंडिकेटर सेक्शनला जायचं. या ठिकाणी जे काही आधीचं जे डिफॉल्ट लिहिलं असतं त्याला सर्व खोडून टाकायचं आणि जो कोड आपण या ठिकाणी हा कॉपी केलेला आहे Ctrl+C, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी Ctrl+V करायचं आहे. हा ॲलिगेटरचा आपण या ठिकाणी पूर्ण कोड या ठिकाणी पेस्ट केलेला आहे. आता आपण याला ॲड टू चार्ट करूया. जर का एरर असेल तर आपण एरर्स त्याला देऊन ते सॉल्व्ह करून घेऊयात. व्हेरी गुड. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एरर न देता त्यांना आपल्याला एक प्रॉपर असा डॅशबोर्ड क्रिएट करून दिलेला आहे. इट्स अ गुड थिंग. खूप छान या ठिकाणी आपल्याला प्रॉपर त्याने असा ॲलिगेटरचा मल्टी टाइम फ्रेमचा 5 मिनिट, 15 मिनिट आणि 1 आवरचा आपल्याला या ठिकाणी एक प्रॉपर डॅशबोर्ड करून दिलेला आहे. आणि या ठिकाणी त्यांनी खाली एक आपल्याला दिलेलं आहे, त्याच्याकडनं ॲडिशन दिलेली आहे, कॉन्फ्लुअन्स असं लिहिलेलं आहे. म्हणजे सर्व इंडिकेटर्स हे कॉन्फ्लुअन्स म्हणजे एकाच डायरेक्शनला अलाइंड आहेत. 5 मिनिटवरती आपल्याला या ठिकाणी बुलिश दिसतंय, 15 मिनिटवरती बुलिश दिसतंय आणि 1 आवरती देखील बुलिश दिसतंय. आणि त्यामुळे या ठिकाणी कम्प्लिटली या ठिकाणी अप ट्रेंड आलेला आहे आणि इथं स्ट्रॉंग बाय असं त्यांनी त्याच्याकडनं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. आपण याला कन्फर्म करण्याकरता परत एकदा ॲलिगेटर इंडिकेटर लावून बघूया. जसं आपण मगाशी चेक केलं, आपण दुसऱ्या एका शेअर्सवरती देखील चेक करूया की हा त्याने बरोबर दिलेला आहे का. या ठिकाणी विल्यम ॲलिगेटर या ठिकाणी जायचं. विल्यम ॲलिगेटर. तर बघा या ठिकाणी 5 मिनिटवरती तर कन्फर्म्ड अप ट्रेंड आहे, म्हणजे हा 5 मिनिटचा बरोबर आहे. त्याचसोबत 15 मिनिटवरती एकदा कन्फर्म करूया. 15 मिनिटवरती देखील बरोबर त्यांनी दिलेलं आहे. त्याचसोबत आपण या ठिकाणी 1 आवरचं चेक करू. 1 आवरमध्ये देखील त्यांनी परफेक्ट दिलेला आहे. एकदम सुंदर असा इंडिकेटर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करून दिलेलं दिसतं. आता या ठिकाणी आपण दुसरा एखादा शेअर बघूया. आता या ठिकाणी बजाज फायनान्सचा चार्ट ओपन केला आहे. मी या ठिकाणी बघतो की निफ्टीमध्ये नेमका काय सिनारिओ झालेला आहे. आपण निफ्टी चेक करू जेणेकरून आपल्या ह्या इंडिकेटरचं टेस्टिंग होईल. तर आता निफ्टीमध्ये या ठिकाणी 1 तासावरती निगेटिव्ह ट्रेंड आपल्याला झालेला दिसतोय. इथे कम्प्लिटली या ठिकाणी ज्या मुव्हिंग एव्हरेजेसवरती आपल्या ॲलिगेटरमध्ये आहेत ते पूर्ण खालच्या साईडला या ठिकाणी झुकलेले आहेत पूर्णपणे. ते अलाइंड आहेत निगेटिव्ह साईडला. त्यामुळे इथं
1 आवर बेरिश दिसतोय. 15 मिनिट टाईम फ्रेमवरती चेक करूया. 15 मिनिटवरती काय दिसते? 15 मिनिटवरती देखील एक कम्प्लिटली या ठिकाणी डाऊन ट्रेंड आपल्याला आलेला दिसतोय. कंप्लीट डाऊन ट्रेंड म्हणजे हा सिग्नल परफेक्ट आहे. त्यासोबत आपण चेक करूयात की 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती नेमका काय सिनारिओ आहे? परफेक्ट. 5 मिनिटावरती देखील या ठिकाणी परफेक्टली आपल्याला निगेटिव्ह ट्रेंड आलेला दिसतोय. त्यामुळे या ठिकाणी परफेक्ट हा आपल्याला डॅशबोर्ड क्रिएट करून दिलेला आहे क्लाउडीने. आणि एक चांगली गोष्ट आहे की त्यांना विदाऊट एरर पहिल्याच अटेम्प्टमध्ये दिलेला आहे. तर एक इट्स अ गुड थिंग. आता या ठिकाणी मला अजून एक असं वाटतंय की हा जो डॅशबोर्ड झाला हा खूप मोठा झालेला आहे. म्हणजे जर का आपण या ठिकाणी बघायला गेलं तर एक असं त्याची खूप लेंथ आपल्याला मोठी दिसते. आणि या ठिकाणी त्याने काय दिलेलं आहे? माउथ, जॉ आणि टीथ आणि लिप्स असे त्याचे जे काही मुव्हिंग ॲव्हरेज त्यांचे ते नाव आहेत ते बेसिकली. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला त्यांनी सगळं लिहून दिलेलं आहे. तर आपल्याला ह्याची काही गरज नाही आहे. आपण या ठिकाणी माउथ, जॉ, टीथ आणि लिप्स हे जे त्यांनी दिलेलं आहे त्याला हाईड करून टाकायला सांगूयात. आपण फक्त या ठिकाणी टाईम फ्रेम आणि स्टेट आणि कॉन्फ्लुएन्स हे एवढंच खाली ठेवू म्हणून सांगूयात आपण त्याला. आपण या ठिकाणी परत एकदा क्लाउडी ओपन करू. या ठिकाणी मी म्हणतोय की रिमूव्ह कॉलम, जॉ, टीथ, माउथ, लिप्स, शो ओनली स्टेट अँड टाइम फ्रेम कॉलम्स. एवढंच म्हणून त्याला मी दिलेले इन्स्ट्रक्शन्स. तर चेक करू त्याकडनं एक इम्प्रोवाइज्ड कोड येईल आपल्याला. कधी कधी तो काय करतो तेवढंच फक्त चेंज करून आपल्याला देतो की आता या ठिकाणी हा कोड त्या ठिकाणी त्या ओरिजिनल कोडमध्ये पेस्ट करा, तुम्हाला डिझायर्ड आउटपुट मिळेल. मग अशा केसमध्ये आपल्याला तर प्रोग्रामिंगचा पी देखील माहिती नाहीये. तर मग त्याला म्हणायचं की गिव्ह मी फुल कोड असं म्हणावं लागतं. तर या ठिकाणी बघूत की हा फुल कोड देतोय का तेवढाच काहीतरी या ठिकाणी कोड देतोय. ज्या अर्थी हा एवढा वेळ लावतो त्या अर्थी तो फुल कोड आपल्याला पूर्णपणे चेंज करून देतोय. फुल कोड त्याने या ठिकाणी दिलेला आहे. जस्ट आपल्याला ते डाउनलोड करून आता त्या ठिकाणी जो पूर्वीचा कोड होता त्याला रिप्लेस करायचा आहे. डन. क्लीन्ड अप द डॅशबोर्ड टू जस्ट 2 कॉलम्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला टाइम फ्रेम, स्टेट आणि कॉन्फ्लुएन्स अशा पद्धतीने फक्त गोष्टी दिसतील आपल्याला. तर इथे डाउनलोड्समध्ये जायचं. परत एकदा आपल्याला ती फाईल डाउनलोड होती. ती फाईल या ठिकाणी ओपन केली. त्याला जस्ट Ctrl+A, Ctrl+C. त्यानंतर पुन्हा आपल्याला तो पाईन कोड ओपन करायचा या ठिकाणी. या त्रिकोणावरती क्लिक करायचं. त्या पाईन कोडला आपल्याला या ठिकाणी कंप्लीट आधी सिलेक्ट करायचं, बॅकस्पेस द्यायचं म्हणजे तो एंटरली व्हॅनिश होतो. तिथे Ctrl+V करायचा जो नवीन कोड आहे आणि त्याला जस्ट आपल्याला या ठिकाणी मॉडिफाय करायचं. तर नवीन या ठिकाणी कोड आलेला आहे आणि ग्रेट. या ठिकाणी आपल्याला डिझायर्ड आउटपुट मिळालेलं आहे. डॅशबोर्ड प्रॉपरली छोटा झालेला आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला 5 मिनिट, 15 मिनिट, 1 आवर आणि कॉन्फ्लुएन्स देखील आपल्या या ठिकाणी कळते की बाबा कशा पद्धतीने नेमकं आपल्याला या ठिकाणी सर्वच टाइम फ्रेम्सचे नेमके काय सिग्नल्स आहेत. आता या गोष्टीचा फायदा आपल्याला ट्रेडिंग करताना एक कन्व्हिक्शन बिल्ड होण्याकरता होतं. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जेव्हा आता से फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी तिन्ही टाइम फ्रेममध्ये निगेटिव्ह आहे म्हणजे ऑलरेडी हा डाऊन ट्रेंड सुरू आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला फ्रेश कुठली एंट्री मिळणार नाही. परंतु आपण असं करू शकतो, आपण असे स्टॉक्स आयडेंटिफाय करू शकतो जिथे 15 मिनिट आणि 1 आवरवरती म्हणजे या दोन टाइम फ्रेमवरती एकच सिग्नल या ठिकाणी असेल. म्हणजे से फॉर एक्झाम्पल आता डाऊन ट्रेंड आहे, बेरिश या ठिकाणी सिग्नल दिसतोय आणि 5 मिनिटवरती मात्र या ठिकाणी बुलिश दिसतोय. म्हणजे तिथं तो पुलबॅक येतोय थोडक्यामध्ये. आणि जेव्हा तो 5 मिनिटवरती वरून खालच्या साईडला परत तो डाऊन ट्रेंड सुरू होईल जिथं परत फ्रेश बेरिश सिग्नल येईल तिथे आपण त्या ठिकाणी ट्रेड अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करू शकतो. तर अशा पद्धतीने या मल्टिपल टाइम फ्रेमचा आपण फायदा घेऊ शकतो. तर मी क्लाउडला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की ॲड 200 EMA फिल्टर टू डॅशबोर्ड सो दॅट आय विल गेट मोर ट्रेंड कन्फर्मेशन. तर इथे त्यांनी प्रॉपरली एक प्रॉपर इम्प्रोवाइज्ड असा डॅशबोर्ड क्रिएट करून दिलेला आहे
जिथे 5 मिनिट, 15 मिनिट, 1 अवरवरती त्यांनी 200 EMAचं देखील फिल्ट्रेशन त्याने ॲड केलेलं आहे आणि त्याच्या अनुसार तो सिग्नल या ठिकाणी आपल्याला देणार आहे. तर आता इथे बघा सिनारिओ कशा पद्धतीने या ठिकाणी क्रिएट होईल. तर ज्यावेळेस स्ट्रॉंग बाय असेल म्हणजे ऑल टाइम फ्रेम ॲलिगेटर बुलिश असेल आणि प्राइस देखील 200 EMAच्या वरती असेल तर स्ट्रॉंग बाय येईल आणि जर का प्राइस खालती असेल ॲलिगेटर्स या ठिकाणी बेरिश असेल किंवा EMAच्या खाली असेल तर स्ट्रॉंग सेल येईल आणि ज्यावेळेस मिक्स्ड असतील त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने लीन बुल किंवा मिक्स्ड न्यूट्रल वगैरे अशा पद्धतीने आपल्याला डॅशबोर्डमध्ये सिग्नल्स मिळतील. तर आपण या ठिकाणी चेक करूया हा डॅशबोर्ड. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी हा कोड कॉपी करावा लागेल. डाउनलोड्समध्ये जायचं. डाउनलोडमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ही फाईल आलेली आहे. याला सर्वप्रथम आपण या ठिकाणी कॉपी करूयात Ctrl+A, Ctrl+C. त्यानंतर या त्रिकोणामध्ये जायचं. इथे या पर्टिक्युलर कोडला सिलेक्ट करायचं, आधीच्या कोडला. त्यानंतर Ctrl+V करायचं या ठिकाणी आणि ॲड टू चार्ट म्हणायचं. तर अशा पद्धतीनं हा एक प्रॉपरली इम्प्रोवाइज्ड डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतोय. तर या डॅशबोर्डमध्ये इथे आपल्याला ॲलिगेटर आणि 200 EMA देखील आपल्याला आलेले दिसते. तर समोर जिंदाल स्टीलचा मी चार्ट ओपन केला आहे. तर जिंदाल स्टीलमध्ये आपल्याला मिक्स्ड असे सिनारिओज दिसतात. म्हणजे 5 मिनिट आणि 15 मिनिटवरती ॲलिगेटर आणि मूव्हिंग ॲव्हरेज हे दोन्हीही बेरिश आहेत. मात्र या ठिकाणी 1 अवर टाइम फ्रेमवरती मात्र या ठिकाणी ॲलिगेटर हा स्लीपिंग मोडमध्ये आहे. म्हणजे जिथं त्या मूव्हिंग ॲव्हरेजेस हे मिक्स झोनमध्ये गेलेले आहेत. त्याचसोबत 200 ॲव्हरेजच्या वरती प्राइस असल्याने या ठिकाणी आपल्याला मिक्स सिग्नल दिसतोय आणि त्यामुळे इथं लीन बेरिश असा सिग्नल आपल्याला आलेला दिसतोय. त्यामुळे हे अशा पद्धतीनं आपण एक मल्टी टाइम फ्रेम, मल्टी इंडिकेटर डॅशबोर्ड आपला या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण ॲड करू शकतो. जसं या ठिकाणी आपण RSIचे सिग्नल्स ॲड करू शकतो, MACDचे सिग्नल्स ॲड करू शकतो, सुपर ट्रेंडचे सिग्नल्स ॲड करू शकतो. जे काही तुम्हाला या ठिकाणी लॉजिक हवं आहे, एक प्रॉपर लॉजिक तुम्ही या ठिकाणी त्याला सांगून त्याच्याकडनं कोड करून घेऊ शकता. तर एक सिंपल डॅशबोर्ड या ठिकाणी आपण या ठिकाणी लाईव्ह क्रिएट करून बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस करू शकतो आणि ट्रेडिंग व्ह्यूच्या फ्री व्हर्जनमध्ये देखील आपण या गोष्टी यूज करू शकतो. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेड सबस्क्रिप्शन घेण्याची देखील काहीही गरज नाही आहे. तर एवढं सोपं काम झालेलं आहे एआयमुळं. आपलं ॲनालिसिस खूप सोपं केलेलं आहे. त्याचसोबत या अशा पद्धतीच्या ॲनालिसिसने तुम्हालाही तुमची कन्व्हिक्शन लेवल इम्प्रूव्ह होते आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने एक बेटर रिझल्टसाठी स्टॉक मार्केटमध्ये काम करू शकता. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल, ही सिरीज तुम्हाला आवडत असेल. जर का आवडत असेल, हा व्हिडिओ आवडलेला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करावं. त्याचसोबत खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला सांगा की तुमचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल काय आहे, की ही जी सीरीज आम्ही या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करतोय, जे काही नॉलेज शेअर करतोय त्याचा तुम्हाला किती फायदा होतो आहे. त्याचसोबत तुमचे जे काही चॅलेंजेस असतील, समजा तुम्हाला अशा पद्धतीनं एआयकडनं प्रोग्राम करून घेताना काही चॅलेंजेस जर का येत असतील तर ते नेमके काय येतात ते देखील मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, की जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या त्या प्रॉब्लेम्सवरती देखील मी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.